स्टार्ट करूया. चलो. प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या आहेत? वाळवंटातील मृगजळ, पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य, ताऱ्यांचे लुकलुकणे. फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क की तिन्ही अ, ब आणि क? चला आन्सर करा पटपट. काय उत्तर असणार आहे? ए, फक्त अ आणि ब. बघा, हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे? प्रकाशाच्या अपवर्तनाशी. ओके, क्वेश्चन वाचलाय नीट? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट संबंधित नैसर्गिक घटनांवर आधारित आहे. पहिला ऑप्शन काय? वाळवंटातील मृगजळ. हा अपवर्तनामुळे म्हणजेच रिफ्रॅक्शन निर्माण होणारा दृष्टिभ्रम आहे. दृष्टिभ्रम आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे वाळवंटातील जमिनीच्या जवळील हवेचे तापमान जास्त असते आणि त्यामुळे तिचा अपवर्तनांक हा काय होतो? कमी होतो. त्यामुळे प्रकाश किरण वागतात आणि अपवर्तन होते, म्हणून दूरचे पाणी असल्यासारखे आपल्याला दिसते. ही घटना अपवर्तनाशी संबंधित आहे. आणि इंद्रधनुष्याची निर्मिती अपवर्तन, परावर्तन व विकिरण, रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन या तिन्ही प्रक्रियांमुळे होते. ही घटना देखील अपवर्तनाशी संबंधित आहे. गुड मॉर्निंग. चला, समजलं का? क्वेश्चन लक्षात आला? बघा नेक्स्ट. खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. पाणी हे मिश्रण आहे. परिणाम: पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. फक्त अ योग्य आहे, फक्त ब योग्य आहे. दोन्हीही अ आणि ब योग्य आहे. दोन्हीही अ आणि ब अयोग्य आहेत. गुड मॉर्निंग अर्चना मॅम, संगीता मॅम. चला आन्सर करा सेकंड नंबर क्वेश्चनचा. खूप छान, गुड. स्वप्नाली मॅम अगदी करेक्ट उत्तर दिलंय. पाणी हे काय आहे? गुड. संगीता मॅम, स्वप्नाली मॅम. भगवान मॅम एकदा क्वेश्चन परत रीड करा. पाणी मिश्रण आहे हे विचारले आपल्याला. कारण दिलंय मिश्रण आहे आणि त्याचा परिणाम काय दिलाय? पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या दोन्हींच्या गुणधर्मापेक्षा कशा असतात? भिन्न असतात. ओके, ठीक आहे. दिसतंय का आता? चला आन्सर काय आहे ह्याचा? फक्त ब. फक्त ब. पर्याय दिसत नाहीत. आता दिसत आहेत का? ओके, खूप छान अर्चना मॅम, गुड. बघा, पाणी H2O हे काय? संयोग आहे, मिश्रण, मिक्सचर नाही. पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन अणु रासायनिक बंधाने म्हणजेच केमिकल बॉन्डने जोडलेले असतात. हे प्रमाण नेहमीच स्थिर असते. 2s1 असे असते. म्हणूनच हे शुद्ध रासायनिक संयोग आहे, भौतिक मिश्रण नाही. परिणाम ब. पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. ओके, समजलं का? नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषक पातळीवर आहेत. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवरती असतात. चला आन्सर करा 3rd नंबर क्वेश्चन. बी हे आन्सर आहे बघा. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवरती आहेत. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर आहेत, कारण भक्षक हे शाकाहारीवरती उपजीविका करतात, म्हणून ते द्वितीय पोषक पातळीवरती असतात. अन्न साखळी परत एकदा बघून घ्या. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? पुणे, नागपूर, मुंबई की औरंगाबाद? राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? खूप छान संगीता मॅम, करेक्ट आन्सर केलं होतं. अर्चना मॅम, संगीता मॅम, गुड. 4th नंबर क्वेश्चनचा आन्सर करा. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? पाहिला होता MCQ मध्ये क्वेश्चन. कोठे आहे बघा? पुणे. राज्य विज्ञान शिक्षण संस्था पुणे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन पुणे ही संस्था शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. शालेय स्तरावर विज्ञान शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे, तसेच विज्ञान प्रयोग, मॉडेल्स व नवनमेषी शिक्षण साहित्य तयार करणे. इन्स्पायर NCSC विज्ञान ऑलिम्पियाड सारख्या शालेय विज्ञान प्रकल्पाचे आयोजन करणे. लक्षात ठेवा, कुठे? पुणे. अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? निमपट असते, फारच कमी असते, समान असते की जास्त असते? गुड मॉर्निंग सुरेखा मॅम. चला आन्सर करा 5 नंबर क्वेश्चनचा. प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? कोणाचे? इलेक्ट्रॉनचे वस्तुमान विचारले, इलेक्ट्रॉनचे. गुड. अर्चना मॅम, संगीता मॅम, खूप छान. गुड. स्वप्नाल मॅम, सुरेखा मॅम, गुड गुड. स्नेहल मॅम, सर्वांनी एकदम करेक्ट उत्तर दिलंय बघा. काय उत्तर असणार आहे? फारच कमी असते. बघा, प्रोटॉन्स व न्यूट्रॉन हे अणूतील जड कण आहेत आणि इलेक्ट्रॉनचे वस्तुमान त्यांचे कसे असते? फारच कमी असते. म्हणजेच एका प्रोटॉनच्या वस्तुमानाच्या 1836 पट एवढे कमी असते बघा. आणि इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे प्रोटॉन व न्यूट्रॉन पेक्षा अत्यंत कमी असते. ओके. बघा, कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्व साधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायापैकी कोणता आहे? थर्माकोल, प्लास्टिक, चामडी बोट की लाकूड? थर्माकोल, प्लास्टिक, लाकूड, चामडी बोट. प्लास्टिक, थर्माकोल, लाकूड, चामडी बोट. प्लास्टिक, थर्माकोल, चामडी बोट, लाकूड. उतरता क्रम विचारलाय. खूप छान अर्चना मॅम, गुड. स्वप्नाली मॅम, गुड. अगदी करेक्ट उत्तर दिलंय. काय उत्तर असणार आहे बघा?
गुड संगीता मॅम, खूप छान. ए थर्माकोल, प्लास्टिक, चामडी बोट आणि लाकूड. आपल्याला उतरता क्रम विचारलाय म्हणजे सर्वात जास्त कालावधी लागणार काय होणार आहे, अगोदर येणार आहे. बघा, थर्माकोल सर्वात जास्त काळ टिकतो आणि लाकूड हा सर्वात लवकर विघटन होते याचं, म्हणून उतरता क्रम जास्त काळाकडून कमी काळाकडे. थर्माकोल, प्लास्टिक, चामडी बोट आणि लाकूड. क्लिअर? हो हो बागवान मॅम, गुड. तुम्ही पण आन्सर करेक्ट केलेले, पण जरा लेट कमेंट आली. स्नेहल मॅम, बागवान मॅम. ओके, चला नेक्स्ट. बघा, पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता? खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे असते. हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते. पाणी हे हायड्रोजन ऑक्सिजनचे संयुग नसून मिश्रण आहे. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. क्वेश्चन पाहिलेला आहे आपण, बघा असं. खूप छान स्वप्नाल मॅम, गुड. काय उत्तर आहे बघा, डी. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे काय होतं, आकारमान वाढते. खूप छान अर्चना मॅम. बघा, हा विशिष्ट भौतिक गुणधर्माशी म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीशी संबंधित आहे. पाण्याचे काही गुणधर्म इतर द्रव्यांपेक्षा वेगळे व अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते आणि 4 डिग्री सेल्सिअस वर पाण्याची घनता ही कशी असते, सर्वाधिक म्हणजेच मॅक्झिमम डेन्सिटी असते बघा. आणि 4 डिग्री पेक्षा जास्त तापमान कमी झाल्यास म्हणजे फॉर एक्झाम्पल 3, 2 किंवा 1, तर काय होतं, पाण्याचं आकारमान वाढतं, म्हणजे ते काय होतं, एक्सपांड होतं आणि त्याची घनता काय होते, कमी होते. क्लिअर? नेक्स्ट. बघा, जीव जन्माचा जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही? हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात. हा अतिशय उत्क्रांत व उष्णरक्ती प्राण्यांचा गट आहे किंवा युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होतो. पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते. आपण पाहिले बघा, जरायुज आणि अंडायुज दोन्ही प्रकार पाहिलेले आहेत. एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे आपण, असा क्वेश्चन घेतलेला आहे MCQ मध्ये. खूप छान अर्चना मॅम, स्वप्नाली मॅम, गुड. करेक्ट उत्तर दिलंय. बाकीच्यांनी पण आन्सर करा, कमेंट्स करा बाकीच्यांनी पण. ओके, काय उत्तर असणार आहे, युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षण कवच तयार होते. ओके, बघा, जरायुज प्राणी म्हणजे असा प्राणी ज्याच्यामध्ये भ्रूण म्हणजेच एम्ब्रियो आईच्या गर्भाशयात विकसित होतो आणि पूर्ण वाढ झाल्यावर काय होतं, अपत्य जन्माला येते. आणि ही बाब अंडज प्राण्यांमध्ये आढळते. उदाहरण कोंबडी, साप, कासव इत्यादींमध्ये युग्मनज नंतर अंड्याभोवती कवच तयार होते, पण जरायुज प्राण्यांमध्ये अंडे बाहेर येत नाही. ते काय होतं, डायरेक्ट गर्भाशयात राहून विकसित होतं, त्यामुळे त्यावर कोणताही कवच तयार होत नाही. आणि आपल्याला प्रश्न निगेटिव्ह म्हणजे नाहीच विचारलेला आहे. खूप छान स्नेहल मॅम, क्लिअर का? नेक्स्ट. बघा, दूध अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? शेव्यातील ध्वनी, पाश्चरायझेशन पद्धत, कॅरेमलायझेशन पद्धत. फक्त ब आणि क, फक्त अ आणि ब, की फक्त अ आणि क, की तिन्ही अ, ब आणि क? क्वेश्चन झालेला आहे असा आपला. एक मेथड माहिती आपल्याला. ओके, गुड अर्चना मॅम, करेक्ट. सुरेखा मॅम, गुड.
खूप छान स्नेहल मॅम. विक्रम सर गुड. अर्चना मॅम, स्वप्नाली मॅम. स्वप्नाली मॅम एकदा परत चेक करा क्वेश्चन. खूप छान संगीता मॅम. चला, फक्त ब आणि क हे तर सगळ्यांना माहितीच होतं. आपण असा क्वेश्चन घेतला होता की येईल का ह्याच्यात, क्वेश्चनशी कुठं रिलेटेड आहे का, त्याचा काय संबंध आहे का, नाही ना. आणि तसा एक सिंगल पर्याय नाहीच आहे, म्हणजे हा त्याच्या बरोबर असणार आहे. ओके, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही आन्सर काढला असतं. बघा, पॉश्चरायझेशन ही पद्धत दूध दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी सर्वाधिक वापरली जाते. दुधातील हानिकारक जीवाणू, पॅथोजेनिक बॅक्टेरिया काय होतात, नष्ट होतात, पण हे पौष्टिक घटक म्हणजे न्यूट्रिएंट्स तसेच टिकून ठेवले जातात. त्यामुळे दूध हे काय होतं, जास्त काळ सुरक्षितपणे आपल्याला साठवता येते. आणि कॅरमलायझेशन पद्धत मध्ये काय केलं जातं, अन्न पदार्थ टिकवण्यासाठी कधी कधी याचा उपयोग केला जातो. दुधातील साखर, लॅक्टोज तापवल्याने थोड्या प्रमाणात कॅरेमल तयार होते, त्यामुळे दूध जास्त काळ टिकते, विशेषतः कंडेन्स्ड मिल्क तयार करताना. हो, मी म्हटलं होतं ना, ट्रस्ट ठेवा थोडासा, मी घेणार आहे सगळं तुमचं. मला पण काळजी, तुमच्यापेक्षा जास्त मला काळजी तुमची. ओके, चला, खूप छान, सर्वांनी उत्तर बरोबर केलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते, ही वनस्पती कोणत्या प्रकारची हालचाल आहे? वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? रसायन, अनुवर्तन, वृद्धी, असंलग्न, जलानुवर्ती की गुरुत्वानुवर्ती? चला आन्सर करा. 10 नंबर क्वेश्चन. खूप छान अर्चना मॅम, गुड. संगीता मॅम करेक्ट, खूप छान आन्सर केले. सुरेखा मॅम गुड. स्वप्नाली मॅम, सर्वांनी एकदम करेक्ट उत्तर दिले. काय उत्तर असणार आहे बघा, वृद्धी असंलग्न. बघा, कमळाचे हे फूल हे काय होतं, सकाळी उमलतं म्हणजेच प्रकाशाच्या उपस्थितीमध्ये, आणि निशिगंधाचे फूल हे रात्री उमलतं अंधारात. दोन्ही घटनांमध्ये हालचाल फुलांच्या उत्तकांच्या वृद्धीमुळे होते. कशामुळे होते? फुलांच्या उत्तकांच्या वृद्धीमुळे होते, म्हणून ही वृद्धी असंलग्न हालचाल आहे. हो विक्रांत सर, नक्कीच. बघा, कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गतः विघटनाशी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक आणि सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी खालील पर्यापैकी कोणती? मागाचा जो प्रश्न होता तो वेगळा होता आणि हा वेगळा आहे आणि वेगवेगळ्या इयरला विचारलेला आहे. लक्षात घ्या क्वेश्चन कसा विचारलाय आणि त्यानुसार आन्सर करा. थर्माकोल, लाकूड, प्लास्टिक, चामडी बोट. थर्माकोल, चामडी बोट की प्लास्टिक, लाकूड? गुड. संगीता मॅम, स्वप्नाली मॅम, अर्चना मॅम गुड, करेक्ट उत्तर दिले. आपण जो पाहिलाय अगोदरचा प्रश्न त्याच्यावरूनच सर्वांना उत्तर देता येईल. आपण मला वाटतं उत्तरचा क्रम पाहिलाय बरोबर, सर्वात अधिक पण पाहिलाय आणि सर्वात कमी पण पाहिलाय. चला आन्सर काय असणार आहे? थर्माकोल, लाकूड. थर्माकोल हा सर्वात जास्त कालावधी लागणार आहे आणि लाकूड हा सर्वात कमी. बघा, कचऱ्यातील पदार्थाचे विघटन म्हणजेच डिकम्पोजन हे त्याच्या रासायनिक संरचनेवर आणि जैविक प्रक्रियांवरती अवलंबून असते. काही पदार्थ सहजपणे कुजतात म्हणजेच बायोडिग्रेडेबल होतात, तर काही फार दीर्घ काळानंतर म्हणजे कधीच विघटित होत नाही, त्याला काय म्हणतात, नॉन बायोडिग्रेडेबल. सर्वात कालावधी लागणारा पदार्थ कुठला आहे? थर्माकोल. आणि सर्वात कमी लागणारा लाकूड. ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये पण आपण पाहिलं होतं. खूप छान, भागवान मॅम, सुरेखा मॅम गुड. चला
खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते आहेत? हिऱ्यावर अहिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. ब हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. फक्त फक्त ब, फक्त आणि ब, आणि ब दोन्हीही नाही. परत आम्ल आणि अल्कली आली बघा. पिच्छा सोडत नाही आम्ल आणि अल्कली. काल पण आपण बरेच प्रश्न पाहिले आहे की नाही आम्ल आणि अल्कलीवर. बघा काय उत्तर आहे? फक्त आणि ब. हिरा डायमंड हा काय कार्बनचा एक ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ कार्बन आहे आणि हिरा व ग्रॅफाइट हे दोन्ही कार्बनची कशी येतं? भिन्न रूप येतं, परंतु त्यांची रचना आणि गुणधर्म हे कसे येतं? पूर्णपणे वेगळे येतं. आणि हिऱ्यावरती आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. हिरा अत्यंत कठीण पदार्थ आहे. हिरा कसा आहे? अत्यंत कठीण पदार्थ आहे. तो रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय केमिकली इनर्ट असतो, त्यामुळे कोणताही आम्ल ऍसिड किंवा अल्कलीचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. हिरा पूर्णपणे शुद्ध कार्बन म्हणजे प्युअर कार्बन पासून बनलेला असतो. त्यातील अणु त्रिमितीय जाळ्यात 3 डायमेन्शनल लॅटिस व्यवस्थित रचना असतात, त्यामुळे तो एक स्फटिकीय क्रिस्टलाइन पदार्थ आहे. आणि कसा आहे? ॲलोट्रॉपिक. ओके, खूप छान. अर्चना मॅम, संगीता मॅम गुड, बागवान मॅम आन्सर करेक्ट केलं होतं. लेट आली कमेंट. चला, खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता आहे? शहामृग, घरमाशी, कुत्रा की हत्ती? गुड स्नेल मॅम. 13 नंबर क्वेश्चनचा आन्सर करा. दुसरा विचारले. गुड अर्चना मॅम, संगीता मॅम अगदी करेक्ट उत्तर केले. काय असणार आहे? शहामृग ए. बघा, हत्ती हा काय सर्वात जास्त आयुर्मान असलेला प्राणी आहे. याचं आयुर्मान साधारणतः 60 ते 70 वर्ष असतं, त्यामुळे तो काय पहिल्या क्रमांकावरती. शहामृग ऑस्ट्रिच हा जगातील सर्वात मोठा पक्षी. बघा, याचं आयुर्मान 40 ते 50 वर्ष आहे, त्यामुळे तो कुठल्या क्रमांकावरती? दुसऱ्या. आणि कुत्रा डॉग घरगुती प्राणी आयुर्मान जातीनुसार बदलतं. बघा, सरासरी आयुर्मान किती दिलंय? 10 ते 15 वर्ष दिलेले. आणि तिसऱ्या क्रमांकावर काय? कुत्रा आहे. आणि घरमाशी बघा, हाऊस फ्लाय अतिशय अल्पायुष्य कीटक, आयुर्मान 15 ते 30 दिवस, त्यामुळे हा काय सर्वात शेवटी असणार. ओके, क्लिअर? क्लिअर का? खूप छान. स्नेल मॅम, सुरेखा मॅम, स्वप्नाली मॅम गुड, अर्चना मॅम. बघा, सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? रेशीम संवर्धन, कीटक संवर्धन, मधमाशांच्या पोळ्याचे संवर्धन की कीटक नियंत्रण? सोनकिडे. ओके, चला नेक्स्ट. ओके, स्नेहल मॅम, संगीता मॅम. खूप छान. अर्चना मॅम अगदी करेक्ट उत्तर दिले बघा. गुड स्नेहल मॅम, अर्चना मॅम, स्वप्नाली मॅम गुड. खूप छान. काय उत्तर असणार आहे? रेशीम संवर्धन मध्ये वापरतात, उपयोग केला जातो. बघा, सोनकिडे म्हणजे सिल्क वर्म्स, रेशीम निर्मितीसाठी उपयोगात येणारे कीटक आहे. त्याचं रेशीम संवर्धन सेरिकल्चर या प्रक्रियेमध्ये काय त्याची महत्वाची भूमिका आहे. आणि हा कीटक तुतीच्या पानांवरती उपजीविका करतो.
बघा तो कोश कोकण तयार करताना त्याच्या लाळ ग्रंथीतून म्हणजे सलायवरी ग्लँड मधून काय करतो, रेशीम धागा म्हणजे सिल्क फायबर निर्माण करतो. कीटक संवर्धन हे सर्व कीटकांचे संगोपन नव्हे, फक्त रेशीम देणारे कीटक संगोपित होतात. आणि मधमाशांच्या पोळ्याचे संवर्धन हे मधमाशी पालन करते. आणि कीटक नियंत्रण हे काय होतं, कीटकांचा नाश करण्याचं कार्य करतं. उलट सोनकिडे काय करतात, संवर्धनात त्याचे संगोपन केले जाते. ओके, चला नेक्स्ट. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? 14, 20, 28 की 32? का बरं, का चुकतंय विक्रम सर? नीट क्वेश्चन वाचा ना तुम्ही. खूप छान अर्चना मॅम, गुड. स्वप्नाली मॅम करेक्ट. स्नेहल मॅम गुड. काय उत्तर आहे? बी, 20. बघा दुधाचे दात मिल्क टीथ म्हणजे जे कसले झाले, टेम्पररी टीथ झाले. लहान मुलांमध्ये सुमारे 6 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंत दात येतात. दातांची एकूण संख्या किती असते यांची? 20. आणि ते दात कसे असतात? तात्पुरते असतात, टेम्पररी असतात. आणि स्थायी दात परमनंट टीथ हे कधी येतात? 6 ते 12 वर्षादरम्यान दुधाचे दात पडतात आणि परत काय होतात? नवीन दात येतात. आणि स्थायी दातांची एकूण संख्या किती असते? 32 असते. परंतु या शेवटच्या समजात विटसम टीथचा समावेश असतो. ओके, चला. खालील पर्यायापैकी संपर्कजन्य रोग कोणते आहेत? गजकर्ण, गाऊट, कुष्ठरोग, इसब की इसब व गजकर्ण? काय उत्तर आहे बघा? इसब व गजकर्ण. स्क्रोप्टेस स्कॅबिया नावाच्या परजीवी किड्यांमुळे काय होतं? तीव्र खाज, त्वचेवर पुरळ व जखमा येतात. आणि संसर्ग मार्ग त्वचा संपर्क कपडे किंवा बेडशीट द्वारे. गजकर्ण हा बुरशी म्हणजेच फंगल इन्फेक्शन मुळे होतो. गोलाकार लाल जखमा, खाज, सोलट येणे आणि ह्याचा संसर्ग संक्रमित त्वचा, कपडे आणि टॉवेल इत्यादींद्वारे होते. खूप छान, सर्वांनी एकदम करेक्ट उत्तर दिले. संगीता मॅम, अर्चना मॅम, स्वप्नाली मॅम, स्नेहल मॅम गुड. चला. तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड? फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, दोन्हीही क आणि अ की तिन्ही अ, ब आणि क? खूप छान, गुड अर्चना मॅम. गुड स्वप्नाली मॅम, सुरेखा मॅम गुड. विक्रम सर गुड. काय उत्तर आहे बघा? तिन्ही अ, ब आणि क. बघा तंबाखू खाल्ल्याने किंवा ओढल्याने स्मोकिंग, चेविंग शरीरात काय होतं? अनेक घातक हार्मफुल रासायनिक पदार्थ निर्माण होतात जे की आपल्या आरोग्यास अतिशय हानिकारक असतात. मुख्यतः निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड हे तिन्ही पदार्थ कसे येतात? घातक परिणाम करतात. खूप छान स्नेहल मॅम. बघा दाब घेऊन बर्फ वितळवणे आणि दाब कमी करून पुन्हा घनीभवन करणे या प्रक्रियेला काय म्हणतात? घनीभवन करणे, प्रसरण एक्सपान्शन, पुनर्स्थायीकरण, संप्लवन की संगणन? अठरा नंबर क्वेश्चन.
हो का विक्रम सर, बर बर ठीक आहे. बघू आपण काय होतंय पुढं, आन्सर चुकतंय की बरोबर येते. चला आन्सर करा. गुड, विक्रम सरांनी करेक्ट उत्तर दिले बघा. अरे क्वेश्चन मध्येच ऐका, क्वेश्चन मध्येच बघा, दाब घेऊन बर्फ वितळवलाय आणि काय केलंय, पुन्हा त्याचं काय केलंय, घनीभवन केलंय. म्हणजेच काय होणार आहे, पुन्हा स्थायीकरण केलंय बघा. दाब वाढून बर्फ वितळवलाय बरोबर, आणि परत काय केलंय, दाब कमी करून तो पुन्हा काय केलाय, गोठवलाय. ओके, म्हणजे दाब वाढवल्यावर काय झालंय, बर्फावर दाब दिल्यास त्याचं काय झालं, वितळण बिंदू म्हणजे मेल्टिंग झाला, तो मेल्ट झाला आणि कमी होतो. त्यामुळे काय होतं, मग बर्फ थोडासा वितळतो आणि पाण्यात रूपांतरित होतो. आणि दाब कमी केल्यावर काय होणार आहे, वितळलेले पाणी पुन्हा घनीभूत होणार आहे, म्हणजे त्याचं परत घन किंवा बर्फात रूपांतर होणार आहे. म्हणजेच बर्फात रूपांतर होतं आणि म्हणजेच काय होतं, घन द्रव घन अशी प्रक्रिया घडते. म्हणून ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच रेजिलेशन म्हणजेच पुनःस्थायीकरण. क्वेश्चन जर नीट वाचला असता तर लक्षात आलं असतं, कारण क्वेश्चन मध्येच आन्सर होतं, म्हणजे लक्षात आलं असतं तुमच्या. ओके विक्रम सर, खूप छान. स्वप्नाली मॅम, स्नेहल मॅम, गुड. चला बघा, हायड्रोजन आणि ड्यूटेरियम हे हायड्रोजनचे काय आहेत, समस्थानिके आहेत. त्यांच्यासाठी खालीलपैकी काय लागू होत नाही. दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते, दोघांमध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असते, दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, की दोघांमध्ये अनुक्रमांक सारखे असतात. समस्थानिके म्हणजेच आयसोटोप. बघा उत्तर काय असणार आहे, दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. हायड्रोजन आणि ड्यूटेरियम ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत. बघा, समस्थानिक म्हणजेच आयसोटोप. समस्थानिक म्हणजे ज्या अणूंचा अणुक्रमांक म्हणजेच ऍटॉमिक नंबर हा समान असतो, पण अणुभार म्हणजेच मास नंबर हा वेगळा असतो, त्यालाच काय म्हणतात, समस्थानिके, म्हणजेच त्यालाच आयसोटोप. ओके, प्रोटॉनची संख्या सरासरी 1 आहे, इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा एकच आहे आणि न्यूट्रॉनची संख्या वेगळी आहे. हायड्रोजन 0 न्यूट्रॉन्स असतात आणि ड्यूटेरियम मध्ये 1 न्यूट्रॉन असतो, म्हणून दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या समान नाही. खूप छान स्नेहल मॅम, अर्चना मॅम, संगीता मॅम, स्वप्नाली मॅम, गुड, करेक्ट उत्तर दिले. तर नेक्स्ट नाही विचारलं होतं आपल्याला, खालीलपैकी आत्मघातकी पिशवी असे कोणाला संबोधले जाते. गॉल्जी काय, तंतुकणिका, केंद्रकीय बिंदू की लयकारिका. काय उत्तर आहे बघा, लयकारिका हे उत्तर आहे. बघा, लयकारिका, लय सोम हे प्राणी पेशीतील एक सूक्ष्म द्रव्य आहे, ज्याला आत्मघातकी पिशवी असं म्हटलेलं आहे. लयकारिकेचं कार्य काय आहे बघा, पाचक एन्झाईम म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम. उदाहरणार्थ म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोटेस, लिपस आणि न्यूक्लियस असे असतात. हे एन्झाईम पेशीतील अनावश्यक, खराब किंवा मृत पेशीय घटकांचे काय करतात, विघटन करतात, डिकम्पोजिशन. कधी कधी हे एन्झाईम स्वतःच पेशीच्या आवरणाचे विघटन करून पेशींचा नाश करतात, म्हणजे त्याला काय म्हटलंय, सेल्फ डिस्ट्रक्शन.
स्वतःच पेशीतील सर्व घटक नष्ट करू शकतात, म्हणजेच पेशीचा आत्मघात करतात, घडवतात. पेशींचा काय करतात? आत्मघात घडवतात. आणि लयकारी काय गॉल्जी काय पासून तयार होते, म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? आत्मघातकी पिशवी, सुसाइडल बॅग असं म्हटलेलं आहे. लयकारी केला. ओके, चला. दूध डॅश डॅशचे गुणधर्म दाखवते. जेल, पायस, सोल, एरोसोल. खूप छान स्नेहल मॅम, अर्चना मॅम, स्वप्नाली मॅम, संगीता मॅम, गुड. चला 21चा आन्सर करा. 20चं सर्वांनी करेक्ट केलेले. 21चं करा आन्सर. दूध हे कशाचे गुणधर्म दाखवतो? बी, पायस. बघा, मिल्क हे एकसंध दिसणारे पण प्रत्यक्षात दोन भिन्न अवस्थांचे मिश्रण आहे. हेट्रोजिनस मिक्सचर आहे. फॅटचे सूक्ष्म थेंब हे द्रव स्वरूपात असतात. थेंब पाण्यात वितरित म्हणजेच डिस्पर्स्ड असतात. म्हणूनच बघा, एका द्रव्यातील दूध दुसऱ्या द्रव्याचे सूक्ष्म कण समान रीतीने वितरित असलेले कोलाइड आहे. याचे स्वरूप बघा, दोन मिसळ नसलेल्या द्रवापैकी एका द्रवाचे सूक्ष्म थेंब हे दुसऱ्या द्रवात समान रीतीने पसरलेले असतात. त्या मिश्रणालाच काय म्हटलं जातं? पायस, इमल्शन असं म्हटलं जातं. ओके, खूप छान. स्नेहल मॅम, अर्चना मॅम, संगीता मॅम, स्वप्नाली मॅम, गुड. चला, वस्तूची चाल डॅश डॅश असते नसते, तुम्ही उत्तर द्यायचंय. धन किंवा शून्य असते परंतु ऋण नसते. ऋण किंवा शून्य असते परंतु धन नसते. धन किंवा ऋण असते परंतु शून्य नसते. नेहमीच धन असते. वस्तूची चाल कशी असते ते विचारले. 32 क्वेश्चन आहेत. 32. चला आन्सर करा पटकन. 50 नाही आहेत, 32 आहेत. पन्नास पण घेऊयात, काही अडचण नाही. घेणार आपण, सर्व घेणार आहे. डोंट वरी. आन्सर तर करा. काय उत्तर असणार आहे बघा. धन किंवा शून्य असते परंतु ऋण नसते. चाल, स्पीड म्हणजे वस्तूचे एका विशिष्ट कालावधीत केलेले अंतर, डिस्टन्स. किती वेगाने पार केले याचे परिमाण म्हणजेच काय? चाल. स्पीड, चाल बरोबर अंतर म्हणजे डिस्टन्स डिवाइड बाय वेळ, टाइम. चाल ही परिमाणात्मक राशी आहे. स्केलर क्वांटिटी असून ती ऋण मूल्य घेत नाही. ती ऋण मूल्य घेत नाही. ओके, क्लिअर. खूप छान. अर्चना मॅम, स्नेहल मॅम, स्वप्नाली मॅम, गुड. चला नेक्स्ट. सर्वांनी उत्तर करेक्ट दिलंय. खालीलपैकी कोणती प्रक्रिया रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यास मदत करेल? तापमान कमी करणे, स्थायूरूप अभिक्रियाकारकांची भुकटी वापरणे, अभिक्रियेत बर्फ टाकणे की अभिक्रियाकारकांची संहती कमी करणे? आपण हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ते पटपट घेऊन परत MCQ पण घेणार आहोत. चला आन्सर करा, म्हणजे तुमचे रिव्हिजन चांगल्यापैकी होईल. प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच फॉर्मॅट वरती आपण घेऊयात परत MCQ पण. स्थायूरूप अभिक्रियाकारकांची भुकटी वापरणे.
बघा, रासायनिक अभिक्रियेचा वेट म्हणजे रेट ऑफ केमिकल रिएक्शन ही वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असते, जसे की तापमान, दाब, सांद्रता, उत्प्रेरक आणि पृष्ठफळ म्हणजे सरफेस एरिया. अधिक पृष्ठफळ म्हणजेच काय, अभिक्रियाकारक कणांचे संघर्षण. कोलेजन काय होतं, जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे अभिक्रियेचा वेग रेट ऑफ रिएक्शन ही काय होतं, लक्षणीय प्रमाणात वाढते बघा. आणि तापमान कमी करणे म्हणजे तापमान कमी केल्यास काय होतं, कणांचा वेग कमी होतो आणि त्यामुळे अभिक्रिया मंदावते. प्रक्रियेत बर्फ टाकणे, बर्फ तापमान कमी करतो आणि वेग काय होतो, घटतो. त्यामुळे अभिक्रियाकारकांची सांद्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी करणे. याच्यामध्ये बघा, सांद्रतेमुळे कणसंख्या कमी होते, टक्करी कमी होतात आणि वेग काय होतो, घटतो. लक्षात आलं सर्वांच्या? नेक्स्ट बघा, संचयी विद्युत घटामध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरतात? कथील, जस्त, शिशे की लोखंड संचयी विद्युत घटामध्ये? खूप छान, गुड. स्नेहल मॅम, संगीता मॅम, अर्चना मॅम, स्वप्नाली मॅम, बागवान मॅम करेक्ट उत्तर केलंय. विक्रम सरांनी सुद्धा. चला 24 नंबर क्वेश्चनचा आन्सर करा. चला, काय उत्तर असणार आहे बघा, शिसे. संचयी विद्युत घट म्हणजेच शिसे अम्ल बॅटरी, लीड ऍसिड बॅटरी, जी वाहनांमध्ये फॉर एक्झाम्पल कार, ट्रक मध्ये वापरली जाते. धनाग्र पॉझिटिव्ह प्लेट शिसे डायऑक्साइड PbO2 आणि ऋणाग्र निगेटिव्ह प्लेट शुद्ध शिसे. आपण हे पाहिलं होतं MCQ मध्ये बघा, आठवते कोणाला? Pb विद्युत द्रव, इलेक्ट्रोलाइट, सल्फ्युरिक आम्ल H2SO4. व्होल्टेज साधारणपणे किती असतं, 2 व्होल्ट प्रति सेल असतं. आणि कथील बघा, ह्याचं काय होतं, सोल्डरिंग साठी वापरतात, बॅटरीसाठी नाही. झिंक जस्त ड्राय सेल मध्ये त्याचा वापर केला जातो, संचयी घटामध्ये नाही. आणि लोखंड काही बॅटरी प्रकारामध्ये प्रयोगात्मक वापर केला जातो, परंतु संचयी घटामध्ये फक्त काय वापरला जात नाही. ओके, क्लिअर का? चला पुढे. कॅल्शियम फॉस्फेटचे रेणुसूत्र काय आहे? CaPO4, Ca2PO4, Ca3PO4 ही Ca3PO4 2. कॅल्शियम फॉस्फेट. क्वेश्चन नंबर 25. गुड स्वप्नाली मॅम, गुड. नाही बी केलंय का? नाही, बी नाहीये. 25 कॅल्शियम फॉस्फेट. डी हे आन्सर आहे बघा. कॅल्शियम फॉस्फेट हे कॅल्शियम आयन Ca2+ आयन आणि फॉस्फेट आयन म्हणजे PO4 3- यांच्या संयोगाने तयार झालेले मीठ आहे. त्यामुळे मिळणारं रेणुसूत्र काय? Ca3PO4 2 हे आहे. यात कॅल्शियम +2 आणि फॉस्फेट -3 आयनांचे विद्युतभार योग्यरित्या संतुलित असतात. खूप छान. संगीता मॅम, स्वप्नाल मॅम, अर्चना मॅम, गुड. नेहल मॅम, ओके. बघा, समांतर शिरा विन्यास हे डॅश डॅशचं वैशिष्ट्य आहे. एकबीजपत्री, द्विबीजपत्री वनस्पती, अनवृत्त बीजी वनस्पती, निषेचोद्भवी वनस्पती. अरे बापरे, खूप छान, गुड सुरेखा मॅम, अगदी क्विक आन्सर केले.
समांतर शिराविन्यास. पानांमध्ये असतं बघा, पानांवरती शिरा दिसतात बघा. उत्तर काय आहे? एकबीजपत्री वनस्पती. शिराविन्यास वेनेशन म्हणजेच पानातील शिरा आणि उपशिरांचा रचना नमुना असतो बघा. पानात मुख्यतः दोन प्रकारच्या शिराविन्यास असतात. एक जाळ्यासारख्या विन्यास म्हणजेच रेटिक्युलेट द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये असतं आणि समांतर विन्यास पॅरलल वेनेशन हे एकबीजपत्रीमध्ये असतं म्हणजेच मोनोकॉट वनस्पतींमध्ये असतं. पानातील सर्व शिरा एकमेकांशी समांतर म्हणजेच पॅरलल असतात आणि मुख्य शिरेपासून उपशिरा फुटतात बघा. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये जाळ्यासारख्या शिराविन्यास असतो. अनवृत्त बीजीमध्ये जिम्नोस्पर्म बी अवर्णाशिवाय किंवा शिराविन्यास हा कसा असतो? वेगळा असतो. नेचोदबिदीमध्ये काय होतं? त्यांच्या शिराविन्यास साधा आणि प्राचीन स्वरूपाचा असतो. नेक्स्ट, अणूमधील एका कणाचे भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावरून आहे त्या शास्त्रज्ञाचे नाव काय? त्या शास्त्राचे नाव काय? जगदीश चंद्र बोस, सी.व्ही. रमन, सत्येंद्रनाथ बोस की रामानुज? शास्त्रज्ञाचं नाव आहे इथं. पुढं आहे बघा. ह्याचा आन्सर काय असणार आहे? सत्येंद्रनाथ बोस. बघा, अणूच्या ऍटम रचनेत असलेले काही उप अणुकण म्हणजे सब ऍटॉमिक पार्टिकल जसे की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांच्या अभ्यासात भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नावावरूनच बोसॉन हा कण प्रकार ओळखला जातो बघा. जगदीश चंद्र बोस वनस्पतीवरील विद्युत संवेदनांचा अभ्यास, सी.व्ही. रमन प्रकाशाचा विकिरणांचा शोध आणि रामानुज हे गणित तज्ञ संख्याशास्त्रातील महान योगदान. खूप जणांनी कमेंट केली रामानुज. बघा, समजलं का? क्लिअर? खूप छान. स्वप्नाल मॅम, संगीता मॅम, गुड. क्लिअर का? चला, या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटलं जातं. हॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा की अँजिओस्पर्मी? कुठल्या गटातील वनस्पतींना उभयचर असं म्हटलं जातं? क्वेश्चन नंबर 28. गुड. खूप छान अर्चना मॅम, करेक्ट उत्तर दिले. काय? ब्रायोफायटा. बघा, ब्रायोफायटा या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हटलं जातं कारण थॅलोफायटा हा सर्वात साध्या रचनेच्या वनस्पती, फॉर एक्झाम्पल शैवाल पूर्णपणे जलज असतात म्हणून त्यांना उभयचर म्हटलं जात नाही. टेरिडोफायटा हा पूर्ण स्थलजलीय वनस्पती आहे, तो जलावर अवलंबून नाही. आणि अँजिओस्पर्म हा फुलझाडे पूर्ण स्थलजलीय आणि उच्च रचना असलेली असतात. ओके, म्हणून आपले योग्य पर्याय काय असणार आहे? ब्रायोफायटा. खूप छान, सर्वांनी करेक्ट उत्तर दिलं. तुमच्या कमेंट जरा लेट आल्या, असू द्या. चला, तडी तरक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता? तांब्याची लांब पट्टी, लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक, कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला
जाड पत्रा की तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे. तडित रक्षक. नसणारा विचारलाय अर्चना मॅम. आता कसं करेक्ट आन्सर केलं. खूप छान अर्चना मॅम, स्वप्नाली मॅम गुड, विक्रम सर का चुकतंय, बागवान मॅम गुड, खूप छान. काय उत्तर आहे? लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक. बघा, तडित रक्षक म्हणजेच वीज कोसळल्यास इमारतीचे संरक्षण करणारे साधन आणि हे विजेला जमिनीत सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी तयार केलेलं असतं. बघा, तांब्याची लांब पट्टी कॉपर स्ट्रीप ही इमारतीच्या शिखरावरून जमिनीत जाते. वीज कोसळल्या विद्युत प्रवाह तिच्या मार्गाने कुठं जातो? जमिनीकडे वाहतो आणि पट्टीचे खालचे टोक जमिनीत खड्डा करून कोळसा व मीठ टाकलेल्या जमिनीत पुरलेल्या धातूच्या पत्र्याशी म्हणजेच मेटल प्लेटशी काय केलेलं असतं? जोडलेलं असतं. त्यामुळे विद्युत प्रवाह हा सुरक्षितपणे जमिनीत विसर्जित होतो. तडित रक्षक. ओके. फ्रीज मधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. या मागचे कारण कोणते? बाष्पीभवन, संप्लवन, संगणन की विलयन? हो, तोच प्रॉब्लेम होतो मॅम. आहे नाही या शब्दांवरती खूप डिपेंड करतं, त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. चला आन्सर करा 30 नंबर क्वेश्चनचा. खूप छान स्वप्नाली मॅम गुड, बागवान मॅम करेक्ट उत्तर दिलं गुड, खूप छान. नेहल मॅम. बघा, संगणन असं म्हटलं जातं जेव्हा शीतपेयाची बाटली फ्रीज मधून बाहेर काढली जाते तेव्हा तिचे तापमान वातावरणातील हवेपेक्षा कमी असतं आणि वातावरणातील हवा जलबाष्पाने म्हणजेच वॉटर वेपरने भरलेली असते. जलबाष्प थंड बाटलीच्या पृष्ठभागाशी संपर्कात येतात तेव्हा त्याचे तापमान झपाट्याने कमी होतं. तापमान कसं? झपाट्याने कमी होतं आणि जलबाष्पाचे रूपांतर हे द्रव रूपात म्हणजेच पाण्याच्या थेंबात होतं. याच प्रक्रियेला संगणन म्हणजेच कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. ओके, खूप छान. रोहिणी मॅम, संगीता मॅम, सुरेखा मॅम गुड. रोहिणी मॅम नवीन न्यू जॉईन झाल्यात का? आजच दिसले मला. ठीक आहे, चला. मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? ग्लुकोज, फ्रुक्टोज, सॅक्रोमायसिस, किण्वन की लॅक्टोज? मादक पेय. और एक बाकी है अर्चना मॅम, एक राहिलाय फक्त. खूप छान गुड. स्वप्नाली मॅम करेक्ट आन्सर केले. काय उत्तर आहे बघा? लॅक्टोज. परत नाही. मादक पेय अल्कोहोलिक तयार करण्यासाठी किण्वन प्रक्रिया फर्मेंटेशन प्रोसेस वापरली जाते. या प्रक्रियेत साखर जसे की शुगर, ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज यांचे इष्ट म्हणजेच सॅक्रोमायसिस सेरिशिव सूक्ष्मजीवाच्या साह्याने इथेनॉल म्हणजेच इथाइल अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये रूपांतर होतो. किण्वन प्रक्रिया C6H12O6 ईस्ट आणि त्याच्यापासून काय तयार होते बघा? प्रेझेन्स ऑफ ईस्ट
2C2H5OH प्लस 2CO2. लॅक्टोज ही दुधातील साखर आहे, ही ईस्टद्वारे सहजपणे किण्वित होत नाही, कारण सामान्यतः सॅक्रोमाइस प्रजाती लॅक्टोज तोडू शकत नाही, म्हणून ती मादक पेय निर्मितीसाठी वापरली जात नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट, संपर्कजन्य रोगांचा गट खालील पर्यायापैकी कोणता आहे? ॲनिमिया, स्कर्वी, गजकर्ण, नायटा, इसब, इरेमिया, खरूज, नायटा, गलगंड, खरूज, इसब, गजकर्ण. शेवटचा क्वेश्चन आहे. काय उत्तर असणार आहे? मगाच्या क्वेश्चन वरून आन्सर देता आलं असतं. खरूज बुरशी, फंगस किंवा जंतू संसर्गामुळे होते. त्वचेवर खाज, लाल पुरळ, सोलट येणे, संसर्ग मार्ग, संक्रमित व्यक्तीशी संपर्क, कपडे वा टॉयवेल, इसब. सर्कोप्टेस स्कॅविया नावाच्या परजीवी किड्यामुळे मगाशीच पाहिले बघा. आणि गजकर्ण हा बुरशी, फंगल इन्फेक्शन, गोलाकार लाल जखमा, खाज, सोलट येणे आणि संसर्ग, संक्रमित त्वचा, कपडे आणि टॉवेल इत्यादी द्वारे. खूप छान रोहिणी मॅम, गुड. अशा प्रकारे आपला सेशन संपलेला आहे. सेशन कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि दोन्ही पेपर मधले क्वेश्चन घेतलेत बघा. ओके, 1 नंबरचा का? ठीक आहे, परत सांगते. बघा, थँक्यू विक्रम सर. अर्चना मॅम बघा, प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या विचारलं होतं आपल्याला? वाळवंटातील मृगजळ, पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य की ताऱ्यांचे लुकलुकणे. आणि आपलं आन्सर काय? अ आणि ब. कसं ते एक्सप्लेन करते बघा. हा प्रश्न अपवर्तनाशी म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट संबंधित आहे. वाळवंटातील मृगजळ हा अपवर्तनामुळे म्हणजेच रिफ्रॅक्शन निर्माण होणारा दृष्टिभ्रम आहे. आपल्याला मृगजळ माहितीये, उन्हाळ्यामध्ये दिसतं बरोबर. सूर्याच्या उष्णतेमुळे वाळवंटातील जमिनीच्या जवळील हवेचं तापमान काय होतं? जास्त असतं. त्यामुळे तिचा अपवर्तनांक हा कमी असतो आणि त्यामुळे प्रकाश किरण वागतात, अपवर्तन होतं आणि दूरचे पाणी असल्यासारखे आपल्याला भासतं किंवा दिसतं मृगजळासारखं. त्यामुळे ही घटना काय? अपवर्तनाशी संबंधित आहे. आणि इंद्रधनुष्याची निर्मिती अपवर्तन, परावर्तन आणि विकिरण, रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन या तिन्ही प्रक्रियांमुळे होते आणि त्याचा देखील संबंध हा अपरिवर्तनाशी असतो. थँक्यू बागवान मॅम, स्वप्नाली मॅम. हो स्वप्नाली मॅम, बरोबर आहे. म्हणून मी मुद्दाम तो प्रश्न आज डबल घेतलेला आहे. ते माझ्याकडून थोडस म्हणजे वाचण्यात हे झालं होतं. मी परत आणखीन चेक केलं, मला जरा थोडासा डाऊट येत होता म्हणून मी परत तो क्वेश्चन चेक केला आणि परत रिपीट घेतला. आणि त्याच्यात तसाच आणखीन दुसरा पण एक घेतला होता बघा. किती नंबरचा आता लक्षात नाहीये पण होता. त्याच्यामध्ये 2च ऑप्शन दिले ते. ओके, क्लिअर होण्यासाठीच मी तो प्रश्न परत घेतला होता. क्लिअर झालं का स्वप्नाली मॅम? हो हो सांगितलं होतं, परंतु मी त्यामुळे क्लिअर केले आज. ओके, परत चुकू देऊ नका. हो हो ओके, असू द्या बागवान मॅम, ठीक आहे. सॉरी फॉर दॅट. ओके, हो 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 विक्रम सर, हॉल तिकीट आलेत की. थँक्यू अर्चना मॅम. मी क्लिअर करण्यासाठी तो क्वेश्चन परत घेतला होता. ओके,
हो हो, दुपारचे टाइम 2 वाजता इतिहास होणार आहे ना. हो हो, रोज घेणार आहे मी क्वेश्चन. डोंट वरी भगवान मॅम. जास्त घेण्याचा प्रयत्न करेन आणि PYQ पटकन संपवून आपण MCQ घेऊ ह्याच्याशी रिलेटेड. म्हणजे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत आपल्याला प्रिव्हियस इयरला जे विचारलेले क्वेश्चन त्याच्यावरतीच आपण परत आणखीन MCQ घेऊयात. म्हणजे तुमच्या कन्सेप्ट आणखीन क्लिअर होतील. मग तुम्हाला कसाही क्वेश्चन विचारला तरी काहीच अडचण येणार नाही. फक्त तुम्ही क्वेश्चन रीड करताना आहे नाही हे व्यवस्थित वाचत चला. क्वेश्चन शेवटपर्यंत वाचा. ओके. नाही भगवान मॅम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी एक दिवस सुद्धा तुमचा वाया जाऊ देणार नाही. ओके. चला. ओके, समजलं सर्वांना. आणि तो क्वेश्चन लक्षात ठेवा. इसबचा करूनच ठेवा चांगला, त्याला सोडू नका, चुकून देऊ नका, कारण तो क्वेश्चन 2 वेळा विचारलेला आहे. ओके. चला, धन्यवाद सर्वांना.